नमस्कार. तर हे असे फ्रेश आवळे दिसल्यावर तुम्हाला काय सुचतं? मला तर छान मुरंबा करावासा वाटतो. मग मी ते घरी घेऊन येते आणि खिसणीने खिसून घेते. त्यानंतर मी 1 किलो आवळा घेतला होता, त्याच्यामुळे 1 किलो गूळ घेतला आहे. तो छान बारीक केला आहे आणि आता तो त्या आवळ्यामध्ये मिक्स करते. आवळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ते मिश्रण 1 दिवसासाठी झाकून ठेवूयात, कारण आपण त्याला मुरंबा म्हणतो, तर तो गूळ त्या आवळ्यामध्ये खूप छान मुरायला हवा. 1 दिवसानंतर झाकण काढून पुन्हा ते मिश्रण चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे त्याला बुरशी लागत नाही, त्यामुळे तुम्ही 1.5 दिवस पण ते झाकून ठेवू शकता. जर का तुम्हाला 1 दिवस ठेवायचे तरी पण चालेल. आम्ही 1.5 दिवस ठेवलं होतं. मग ते मिश्रण आपण छान गॅसवर शिजवायला ठेवायचं. गूळ चिकट होईपर्यंत छान परतून घ्यायचं. त्यानंतर त्याचा कलर थोडा चेंज होईल. अशा पद्धतीने आपला आवळ्याचा मुरंबा रेडी. आवळा आणि गूळ दोन्ही पौष्टिक आहेत आणि ते खायलाही छान लागतं. चला पटकन खाऊन घेऊया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.